स्थानापन्न व्हावं आणि पुण्यतिथीचा अभिवादनाचा कार्यक्रम जनजागृती होत आहे दोन माध्यमातून। नंबर 1 अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आपणा सर्वांना व्यसनमुक्तीबद्दल काय आहे त्याच्याबद्दल विवेचन आणि त्यानंतर लगेचच अवयवदानाबद्दल संगीतमय मार्गदर्शन आपणा सर्वांसाठी होणार आहे। या ठिकाणी मी सर्व मान्यवरांचे अतिथींचे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि कुठलेही स्वागत सत्कार न करता सोपस्कार न करता मी आदरणीय श्री कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं, संबोधित करावं। आदरणीय श्री कांबळे सर। कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य संजय देगावकर सर, या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले चौधरी सर, तसेच इंजिनियर सम्राट हटकर सर, दरक सर आणि सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला विषय दिलेले आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काळाची गरज। यावर मी बोलणार आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे। वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय तर निसर्गामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घडणाऱ्या घटनाचा कार्यकारण भाव, ही घटना का घडली, असं का झालं, याच्या मागे कारण काय आहेत हे तपासून घेणं, हे थोडक्यात त्याबद्दल सांगता येईल। किंवा सायंटिफिक रिसर्च मेथड आपण जे म्हणतो, रिसर्च करत असताना या सायंटिफिक रिसर्च मेथडमध्ये वस्तुनिष्ठतेला अतिशय महत्त्व असते। मग ते वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन असेल, सामाजिक क्षेत्रातील संशोधन असेल, त्या ठिकाणी वस्तुनिष्ठता, पण बऱ्याच वेळा काय होते इथिक्सचं पालन केलं जात नाही आणि मग व्यक्तिनिष्ठा, धर्मनिष्ठा, जातीनिष्ठा या बाबी समोर ठेवून जे संशोधन केलं जातं खऱ्या अर्थाने ते संशोधन नसतं किंवा तो सायंटिफिक दृष्टिकोन नसतो। म्हणून वस्तुनिष्ठता समोर ठेवून जे संशोधन केलं जातं विविध क्षेत्रामध्ये त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन असं आपल्या भाषेमध्ये म्हणता येईल। मी वैज्ञानिक दृष्टिकोन पाहत असताना आता उदाहरण पाहता येईल आपल्याला की वैज्ञानिक दृष्टी माणसामध्ये कशी असावी। आपल्याला माहित आहे झाडावरून फळ खाली पडलं आणि पडल्यानंतर न्यूटनने ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की खालीच का पडलं, वर काय गेलं नाही। आणि मग यावर त्याने संशोधन केलं आणि संशोधन केल्यानंतर गुरुत्वाकर्षण शोध, गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली पडलं असं त्याने म्हटलेलं आहे। म्हणजे त्याच्याकडे दृष्टी होती, वैज्ञानिक दृष्टी प्रत्येकाकडे असते, पण बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो सर्वांचा सारखा नसतो। म्हणून पडलेलं फळ अनेकांनी पाहिलेलं होतं, पण ते खालीच का पडलं, असंच का झालं याची चौकशी केली नाही। किंवा आपण एखाद्या बुवाचा ऐकतो, बाबाचा ऐकतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो, हे चुकीचं आहे। हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणता येणार नाही, फसवल्या जाते। किंवा जगद्गुरु तुकोबा यांनी काय म्हटलेले आहे, नवसायासी कन्या रत्न होती तरी का करणे लागे पती। म्हणजे आहे की नाही लॉजिक, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की नाही। म्हणून हा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि तरच या देशाचा विकास होईल। तुम्ही जागतिक स्तरावर जर पाहिलं विज्ञानाचा शोध असेल, वैज्ञानिक क्षेत्रातील शोध असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील संशोधन असेल, या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अनेक बाबी समोर येतील। एक काळ असा होता की युरोप खंड जे आहे हा युरोप खंड अंधारामध्ये खिसपत पडलेला होता। धर्मसंस्थेमध्ये अंधश्रद्धा निर्माण झाल्या होत्या, अनाचार माजलेला होता
आणि त्यामुळं युरोप हा मध्ययुगामध्ये अंधारात खिसपत पडलेला होता. पण तिथे धर्मसुधारक झाले, विचारवंत झाले आणि त्या विचारवंतांनी ख्रिश्चन धर्मामध्ये जे काय अंधश्रद्धा आहेत, बायबलमध्ये जे काही अंधश्रद्धा आहेत, यावर त्यांनी टीका केलेली आहे. जॉन वायक्लिफ असेल, एरॅस्मस असेल, या प्राध्यापकांनी धर्मगुरू कसं समाजाचं शोषण करतात. युरोपमध्ये काय प्रथा होती, 100 रुपयाला पापमुक्तीचं प्रमाणपत्र वाटलं जायचं. जो कोणी ते पापमुक्तीचं प्रमाणपत्र घेईल तो पापमुक्त होईल. पण मध्ययुगीन काळामध्ये 14-15 शतकामध्ये प्रबोधनाची चळवळ झाली आणि या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये विचारवंतांनी सांगितलं की 100 रुपयाची पापमुक्तीची जर प्रमाणपत्र घेतलात तर तुम्ही पापमुक्त होणार नाही, धर्मगुरू तुम्हाला फसवत आहेत. आणि म्हणून बायबलमध्ये ज्या काही चुकीचं लिहिलेले आहेत, अंधश्रद्धेबद्दल लिहिलेले आहे किंवा धर्मगुरू जे काही चुकीचं सांगत आहेत, याबद्दल त्यांनी जनजागृती केली. आपल्याला माहीत आहे गॅलिलिओ असेल, ब्रुनो असेल, सॉक्रेटिस असेल, यांना तिथल्या धर्मसंस्थेने शिक्षा दिलेली आहे. गॅलिलिओ खऱ्या अर्थानं पहिला वैज्ञानिक दृष्टिकोन शास्त्रज्ञ होता असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे दुर्बिणीचा शोध लावला आणि सूर्य, चंद्र, पृथ्वी याविषयी त्याने सत्य मांडलं. पण ख्रिश्चन धर्मामध्ये वेगळंच होतं. ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितलं तर पृथ्वी सपाट आहे आणि आकाश जे आहे या आकाशाचं नियंत्रण ईश्वर करतो. ज्या काही घटना घडतात हे ईश्वराच्या द्वारे घडतात असं सांगितलेलं होतं. पण गॅलिलिओनं सांगितलं की पृथ्वी स्थिर नसून ती सूर्याभोवती फिरते. आज आपण शिकतो. पण हे तिथल्या कारण राज्यसंस्थेवर धर्मसंस्थेचा प्रभाव निर्माण झालेला होता. तिथल्या धर्मसंस्थेला हे मान्य झालं नाही आणि म्हणून गॅलिलिओला कैद केलं, अंधार कोठडीमध्ये त्याला राहावं लागलं. दुसरी उदाहरण जर पाहिलीत तर ब्रुनो जो होता, या ब्रुनोनेही सत्य मांडलेलं होतं. पण धर्मसंस्थेला मान्य न झाल्यामुळे ब्रुनोला जीवन जाळण्यात आलं. सॉक्रेटिस जो होता, या सॉक्रेटिसने सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. पण तिथल्या धर्मसंस्थेने सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्यायला दिलेले, विषाचा प्याला. कारण धर्मसंस्था ही खूपच प्रभावी होती. धर्मसंस्थेच्या विरोधामध्ये बोलणं पाप मानले गेलं. म्हणजे शब्द प्रामाण्य जे म्हणतो आपण, बायबलमध्ये जे लिहिलेले आहे किंवा जागतिक स्तरामध्ये जे काही ग्रंथ आहेत, ज्या ज्या धर्माचे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामधील प्रत्येक शब्द हा खरा आहे. शब्द प्रामाण्य हे मानलं पाहिजे. बुद्धी प्रामाण्य असता कामा नये. तुम्ही चिकीचा करता कामा नये. चिकीचा केलात, बुद्धी प्रामाण्यमध्ये झालात की तुम्हाला पाखंडी म्हणून जाहीर केलं जायचं. आणि म्हणून युरोप खंडामध्ये तेच झालं. तिथल्या विचारवंतांनी बंड केलं धर्मसंस्थेच्या विरोधामध्ये आणि बंड केल्यानंतर प्रबोधनाची चळवळ झाली आणि या प्रबोधनाच्या चळवळीमुळे अंधकारात खिचपत पडलेला युरोप हा आपल्या पुढे निघून गेलेला आहे. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे. आपला देश जर बघितला तर आपल्या देशामध्येही अंधश्रद्धा ह्या खूप मोठ्या प्रमाणात होत्या. म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव होता. आपल्याकडे काय प्रथा होती की समुद्र ओलांडणं हे पाप आहे, समुद्र पर्यटन करणं हे पाप आहे, धर्म बुडतो. त्यामुळे ही मानसिकता आपल्यामध्ये होती. याची उदाहरणं तुम्हाला अनेक वेळा मिळतील, अनेक ठिकाणी मिळतील. तर 1824 जे ब्रह्मयुद्ध आहे, या ब्रह्मयुद्धाच्या वेळेस इंग्रजांनी आपल्या सैन्याला बाहेर देशात नेलं, समुद्र पर्यटन करायला लावलं. जेव्हा ते सैन्य परत आलं तेव्हा त्यांचं शुद्धीकरण करावं लागलं. त्यांच्या आईवडिलांनी शुद्धीकरण केल्याशिवाय त्यांना घरात घेतलं नाही, प्रायश्चित्त घ्यावं लागलेले. इतकंच नाही, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लोकमान्य टिळक विलायतीला गेले, इंग्लंडला गेले होते एका खटल्याच्या निमित्त. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनाही प्रायश्चित्त घ्यावं लागलेलं होतं. कारण समुद्र ओलांडणं, समुद्रात जाणं हे धार्मिकदृष्ट्या पाप आहे. अशा प्रकारची जी खुळचट भावना होती, या खुळचट भावनेमुळे त्यांनाही प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. आज आहे का तसं? आज जर मुलगा फॉरेन रिटर्न असेल
तर लग्न जुळायचं असेल की म्हणतात नाही माझा मुलगा फॉरेन रिटर्न आहे एवढं दिलं पाहिजे, फॉरेन रिटर्न आहे कमी नाही, आज म्हणतो की नाही. आणि म्हणून मागचा काळ मध्ययुगीन कालखंड जर पाहिला किंवा आधुनिक कालखंडाचा पूर्वार्ध जरी पाहिला तर या कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत्या, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव होता. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण अनेक वर्ष बाळगल्यामुळे आपल्याला बाहेर देशात फारसं जाता आलं नाही. जसं युरोपियन राष्ट्रांनी आशिया खंडामध्ये आगमन केलं, समुद्र ओलांडणं पाप आहे असं त्यांनी मानलं नाही, कारण त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन होता. आपल्याला माहीत आहे 1453 तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव केला. कॉन्स्टँटिनोपल म्हणजे असं इस्तंबूल शहर आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यामुळे युरोपमधून आशिया खंडामध्ये येणारा मार्ग बंद पडला, खुसकीचा मार्ग बंद पडला, भूमध्य समुद्रातून येण्याचा मार्ग बंद पडला. युरोपियन राष्ट्रांना आशिया खंडातील राष्ट्राबरोबर मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार करावा लागत होता आणि या व्यापाराच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात त्यांनी नफा मिळवलेला होता. म्हणून तो मार्ग जरी बंद पडला तरी आम्ही नवीन मार्ग शोधून काढू, समुद्र पर्यटन करू आम्ही. आणि म्हणून स्पेन आणि पोर्तुगाल या ही जी राष्ट्र होती या राष्ट्रातील लोक उत्तम दर्जाच्या दर्यावरती होते, कारण भौगोलिक परिस्थिती त्यांना तशी लाभलेली होती. आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे वास्को दी गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालिकत बंदरात पोहोचला. 1498 तेथील राजा झामोर्ण्याची भेट घेतली आणि भेट घेऊन त्याने काही सवलती मिळवल्या. आणि पुढे जर पाहिलात तर पोर्तुगीज सर्वप्रथम भारतामध्ये आले, त्यांनी समुद्र पर्यटन पाप असं काही मानलं नाही, तर अनेक संकटांना तोंड देऊन समुद्रातून त्यांनी समुद्राद्वारे नवीन नवीन जलमार्ग शोधून काढले, भारतात आले. 1510 पोर्तुगीज भारतात आले आणि सर्वांच्या शेवटी गेलेले ते. म्हणजे अमेरिकन युद्ध विशारद अल्फ्रेड असं म्हणतो, हिंदी महासागरावर जो वर्चस्व ठेवेल तो आशिया खंड आणि जगावर नियंत्रण ठेवेल. त्याचं खरं आहे, कारण इंग्लंड जर पाहिला तर इंग्लंडने नेहमी काळजी तीच घेतलेली आहे की भूमध्य समुद्र जे आहे या भूमध्य समुद्रावर आपलं वर्चस्व कसं निर्माण होईल. आणि म्हणून त्या काळात त्यांनी आपलं नाविक दल हे सुपरसॉनिक दर्जाचं ठेवलेलं होतं आणि या सुपरसॉनिक नाविक दलाच्या बळावर त्यांनी आशिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल या देशावर त्यांनी राज्य केलेल्यानंतर काय म्हणायचे, आम्ही समुद्रांच्या लाटावरती राज्य करतो. म्हणजे मुठभर असलेला देश बलाढ्य अशा राष्ट्रावर त्यांनी आक्रमण करून त्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं वैज्ञानिक बळाच्या जोरावर. आपल्याकडे धार्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव होता. स्त्रीच्या बाबतीमध्ये फारच म्हणजे वाईट परिस्थिती होती. बरोबर. तर मित्रहो, विद्यार्थी म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा. बाहेर गेल्यानंतर तुमची फसवणूक होऊ नये. तुम्ही मार्केटमध्ये जर गेलात तर अनेक वेळा तुमची फसवणूक होते, तशी फसवणूक होऊ नये. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगावं, बुद्धी प्रामाण्यवाद तुम्ही तुमच्यामध्ये असू द्यावा. आणि या बुद्धी प्रामाण्यवादाच्या बळावर तुम्ही या देशाचे नागरिक आहात, भारताला तुम्हाला घडवायचं आहे. म्हणून तुम्ही अंधश्रद्धेच्या मागे न लागता वैज्ञानिक दृष्टिकोन हे समोर ठेवावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. कारण आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात. दैववादी न बनण्यापेक्षा तुम्ही कार्यक्षम बना. ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे ते विज्ञानाच्या बळावर अवलंबून असतात, विज्ञानाला मानतात. म्हणून विज्ञानाचा अवलंब करा. माझ्या दैवात एवढंच होतं, माझ्या नशिबात एवढंच होतं, मला असंच झालं त्यामुळे अपयश आलं, अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची कमी भावना मनात आणून ठेवू नका. म्हणून एक शेर या ठिकाणी म्हणतो आणि थांबतो. ते असं आहे, हौसले की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रख, हौसले की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रख, हार जाए सब जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से जीतने की उम्मीद रख.
किंवा असं म्हटलेले आहे, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया को जीतने का हौसला रखो, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. म्हणून ही जी कार्यक्षमता तुमच्यामध्ये आहे, ही कार्यक्षमता तुमच्या मनामध्ये आहे असली पाहिजे आणि येणाऱ्या अडचणीला तुम्ही समोर गेलं पाहिजे. म्हणून अडचण हे निमित्त न ठेवता, कारण मला चिठ्ठी आलेली आहे थोडक्यात आवरा म्हणून, थोडक्यात मी सांगतो ते असं आहे की आपल्याकडे निमित्त नाही, मी आता सांगितलं दैव की मला असं होतं तसं होतं सांगण्यापेक्षा परिस्थितीवर कशी मात करता येईल, आहे की नाही. म्हणून आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलाची झुलती कमान आहे, काट्यातही फुलाची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणून कष्ट घेतल्याशिवाय जीवनामध्ये यश नाही, याची जाणीव तुम्हाला असू द्या. आणि शेवटचा एक गालिबचं एक शेर म्हणतो आणि थांबतो ते असं आहे, म्हणजे माणसाला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. मी प्राध्यापक असलो तरी मी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तो शेर असा आहे, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. म्हणजे आत्मपरीक्षण कसं करावं, माझ्या चेहऱ्यावर जर धूळ पडलेली असेल तर ते धूळ साफ न करता मी जर ते आरसा साफ करत बसला असेल तर त्याचा काही उपयोग नाही. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करून पुढे जावं. वेळेचं बंधन, खूप काही बोलायचं होतं पण वेळेचं बंधन असल्यामुळं इथे मी थांबतो. संस्थेने बोलून आमचा सत्कार केला, सन्मान केला, आम्हाला बोलण्याची संधी दिली, इथे बोलण्याची संधी दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल संस्थेचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आणि अध्यात्म असेल का विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल का अजून काही असेल, आपली दृष्टी कशी असावी, आपली सृष्टी कशी आहे आणि आपली प्रवृत्ती कशी असावी याबद्दल विवेचन करताना आदरणीय कांबळे सरांनी सांगितलं की आपण जागरूक राहून समाजासाठी काय करायला पाहिजे आणि आपली जागरूक विवेकबुद्धी कशी असावी ते त्यांनी उदाहरणासह आणि विशेष करून शेरो शायरीसह, कारण तुम्हाला या वयामध्ये काय पाहिजे ते जाणून आहेत. एक छोटंसं सांगावंसं वाटतं मला की अध्यात्म म्हणा का विज्ञान म्हणा, एक कहाणी आहे, त्याला दंतकथा म्हणा किंवा पौराणिक कथा म्हणा, कोणी त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा,